अंकशास्त्र तज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वी मध्ये गणितासोबतच 2 विषयात नापास. 10वीत केवळ 35.86% मिळाल्याचं उघड. शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर. बंधू अशोक खरातवरती नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल. खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पीडितेची तक्रार. आपल्याकडे दैवी शक्ती, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातनं दिली धमकी. एफआयआर मध्ये उल्लेख. बंधू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे. खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय. हरणांची शिकार करून कस्तुरी लोकांना विकल्याचाही प्रकार. सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे. खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून अत्याचार करायचा. बंधुगिरी, तंत्रमंत्र, जादूटोणा करत खरातचे महिलांसोबत अश्लील चाळे. चौकशीतनं 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळालेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं विधानसभेत बंधू खरातची पोलखोल. अशोक खरातला मदत करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाची चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही. बंधू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी. भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावलांकडनं निधी मंजूर. बंधू अशोक खरातबाबत प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांचा काढता पाय. तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावलांकडनं खरातच्या मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर. प्रश्न विचारताच रावल उत्तर न देताच निघून गेले. बंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांच्या एसआयटी चौकशीची शक्यता. खरातशी संपर्कात असणाऱ्या सर्वांची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्ट. पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? जयंत पाटलांचा भोंदू खरात सोबतचा फोटोवरनं गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल. जयंत पाटलांनी खरातकडे रक्तानं अंघोळ केल्याचाही खळबळजनक दावा. रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत तीव्र नाराजी. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरनं हटवा. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचं सुनेत्रा पवारांना पत्र. भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय. विशेष तपास पथकाकडनं चौकशी. खरातला गंडेदोरे आणि अंगठ्या पुरवणारा तांत्रिक फरार. मोबाईल बंद असल्याची माहिती. बंधू अशोक खरात प्रकरणी पहिला अधिकारी अडचणीत. खरातच्या पत्नीसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार. अधिकारी अभिजित भांडे पाटील पुन्हा महसूल विभाग मंत्रालयात रुजू. प्रतिनियुक्ती एकतर्फी रद्द. देशभरात लॉकडाऊन आणि इंधन संपल्याची अफवा. पेट्रोलसाठी पहाटेपासून नागरिक रांगेत. नागपूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, भंडाऱ्यासह राज्यभरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. पोलीस सुरक्षा तैनात. घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि वितरणातील दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी. अनेक केंद्रावरती लांबच लांब रांगा. अहिल्यानगर पुणे महामार्गावर गॅसचा काळा बाजार. कामरगाव शिवारात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश. 57 टनाचे 3 HP गॅस टँकर्स, 20 भारत गॅस सिलेंडरसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपींवरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गॅस टंचाईमुळे डोंबिवलीच्या नामांकित हॉटेल्सच्या पार्किंगमध्ये चुली पेटल्या. धुरामुळे डोंबिवलीतील अनेक हॉटेल कामगार आजारी पडले. हॉटेल कामगारांचा काम सोडून गावी जाण्याचा निर्णय. मालकांसमोर संकट. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटकमधील बेंगळुरू शहरात 0 FIR नोंद. दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांकडनं महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग. म्हाडाकडनं मुंबईतल्या 2,500 घरांच्या विक्रीसाठी लवकरच लॉटरी काढली जाणार. अत्यल्प ते उच्च अशा सर्वच उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार. येत्या 10 ते 15 दिवसात लॉटरी जाहीर होणार.